या परिस्थितीमध्ये मेंढी पालन हाच एक योग्य उपाय आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय. आणि ही जी सध्या माझ्याकडे 55 मेंढ्या आहेत, या मेंढ्यांची संख्या वाढवावी असं मला वाटतंय. तर या 6-7 एकरामध्ये मी माझा विचार आहे की 150-200 मेंढ्या या केल्या पाहिजे, तर मेंढी पालन परवडेल. आणि परंतु हे शक्य आहे का याचा काही मला अनुभव नाही, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की असं केलं तर चालेल का? कारण की तुमचे व्हिडिओ मी बघितले ज्याच्यामध्ये तुम्ही एका एकरात अगदी 40 मेंढ्याही पाळल्या जाऊ शकतात असं सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. व्हिडिओमध्ये विजय पांढरे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट राबवलेला प्रकल्प आणि व्हिडिओ पाहून घेतलेले अचूक निर्णय, मेंढी पालन केलं तर एक नंबरचा, जगामधला एक नंबरचा निर्णय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि शेळी पालनाऐवजी मेंढी पालन करण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी रास्त घेतला. याचा अर्थ माझा शेळी पालनाला विरोध आहे असं नाही, परंतु ज्याच्याकडे भरपूर जमीन आहे लक्षात ठेवा, ते पिकं घेऊनसुद्धा त्या पिकातसुद्धा तुम्ही मेंढ्या सोडून खुरपानाचा तुमचा खर्च पूर्णपणे वाचू शकतो. हे प्रूफसह मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं. अजिबात मेंढी तिला खायचं असलं तरीसुद्धा वर तोंड करून असं खात नाही, लक्षात ठेवा. खाली पाहून खाणारं, जमिनीवरचं खाणारं, आलं का लक्षात? इथं तुम्ही जर शेळ्या सोडल्या असत्या ना तर शेळीसारखा शेंडा खुणणारा कुठलासुद्धा प्राणी नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं शेळी पालन करणे हे डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल कमी खर्चामध्ये तर मेंढी पालन हा सर्वश्रेष्ठ फायदा आहे. बऱ्याच जणांचं मत असं आहे की सर मेंढी एकच पिल्लू देते किंवा शेळ्या 3-4 पिल्लं देते. त्याच्याबद्दल पुढचा व्हिडिओ मी तयार करणार आहे, तो ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आज त्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की सर माझ्याकडं 7 एकर एकूण शेती आहे, तर मला त्यांनी पिल्लं घेतली होती. मी जेव्हा सांगितलं त्यावेळेला त्यांनी पिल्लं घेऊन त्या पिल्लाची मोठी पिल्लं आता तयार झाले जवळजवळ वर्षाची. तर त्यामध्ये मी एक त्यांना पहिला सल्ला दिला. पहिला माझा सल्ला हा असेल की त्यामध्ये जेवढे बांगे आहेत म्हणजे नर आहेत त्या 50-60मध्ये जेवढे तुमच्याकडे नर आहेत, काय 2 असो 4 असो 5 असो, ते नर त्यांनी मार्केटला नेऊन विकावे. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. आणि एकच चांगला नर, नारी सुवर्णाचा एकच चांगला नर त्या मेंढ्यांसाठी घ्यावा. हा माझा पहिलं उत्तर. त्याच्यामध्येच एक्स्ट्रा पैसे घालवायची आवश्यकता नाही. नारी सुवर्णाचा नर व्यवस्थितरित्या योग्यरित्या मिळतो. कुठे मिळतो, काय मिळतो, त्याच्यासाठी मी फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल किंवा तुम्हाला योग्य किमतीमध्ये योग्य ठिकाणी लावून तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. तिथं काही लाच बीच खाणे वगैरे असलं काही प्रकार असणार नाही. तुम्हाला त्यातली माहिती कमी असते. नारी सुवर्णाचा नर याच्यासाठी घ्यायचा, लक्षात ठेवा. फलटणचा जो फार्म आहे लक्षात ठेवा, तिथे निमकरांचा फार्म, आलं का लक्षात? आता त्यांच्याकडं आहेत किंवा नाहीत हे मला कल्पना नाही, परंतु साधारण 1998-99 2005च्या आतली मी गोष्ट सांगतो.
की त्यावेळेला खूप त्यांच्याकडं हे नारी सुवर्णाची त्यांनी जी पैदास केलेली आहे बरं का, ही मेंढी किंवा हा नर कमी कालावधीमध्ये जास्त वेट गेन करणारा नर आहे. आणि दुसरा ह्याचा फायदा हा आहे की जुळ्याचं प्रमाण मेंढीमध्ये जुळ होण्याचं जे प्रमाण आहे ते जुळ होण्याचं म्हणजे 2-2 पिल्लं होण्याचं आणि मजबूत पिल्लं होण्याचं प्रमाण हे त्याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं हा नर घ्यावा अशी माझी अगदी विनंती वाचक म्हणा, थोडक्यात एक मार्गदर्शन आहे. उरले पैसे, त्यातून उरलेल्या पैशाच्या नीट लक्ष द्या. समजा तुमच्याकडं 10 नर असतील, ते 10 नर विकल्यानंतर तुमचे 2 नराचे पैसे काय, आता वर्षाचे नर तुमचे जातील साधारण 18,000 20,000 या किमतीला, कारण 6 महिन्याच्या नराचीच किंमत तेवढी होती. तिथून पुढं जरा ग्रोथ त्यांची कमी होती, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ते केव्हा विकायचे ते बी मी सांगतो आहे की पिल्लं ही केव्हा विकायचे असतात किंवा ह्या चॅनलवरती ते जे व्हिडिओ आहे ते पहा तुम्ही. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. आता त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की सर, यामध्ये या 7 एकरामध्ये नियोजन कसं करू द्या. मला 200 शेळ्या मेंढ्या शेळ्या नाही मेंढ्या करायचे आहेत आणि माझा पूर्ण ओढा हा मेंढीकडं आहे. आणि बरं का, असा बाप मिळणं मुलांना, मुलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणारा बाप मिळणं हे त्या मुलांचं फार पुण्य आहे. कारण सध्याचे बाप आपण बघतो, तो हेच शिकला पाहिजे आहे, तो तेच शिकला पाहिजे आहे, तो अमकच झालं पाहिजे आहे, तमकच झालं पाहिजे आहे. शेती परवडत नाहीत म्हणतात, अगदी करेक्ट, खरंच आहे. पण शेतीचा उपयोग मुख्य बिझनेस मेंढीपालन किंवा शेळीपालन याच्यासाठी जर केला तर लक्षात ठेवा, शेळीपालनासारखा मेंढीपालनासारखा फायदा कशातच नाही. तुमचं दुसरं कुठलं बी पीक लावा, अगदी ऊस लावा हो. मी काय सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे जर पाणी भरपूर असेल ना तर तुम्ही ऊस लावा आणि त्या ऊसात चोरू द्या मेंढ्या तुमच्या. कोंबसुद्धा खाणार नाही ती मेंढी. ऊसाचं उत्पादन तुम्हाला वेगळंच मिळेल, लक्षात ठेवा. अगदी असा ऊस येईपर्यंत, अगदी चांगला डोक्याच्या वर ऊस जाईपर्यंत फिरू द्या. आणि जर तुम्हाला हे करायचं नसेल, तुम्हाला करायचं नसेल तर त्या 200 मेंढ्या या 7 एकरामध्ये कशा पद्धतीनं त्यांचं जोपासना करायची, हे म्हणजे व्हिडिओ फार मोठा करत नाही, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, टप्प्याटप्प्याने माहिती देतो, लक्षात ठेवा. आता त्या 200 मेंढ्यांना किती जमीन चाऱ्याखाली गुंतवायची आणि कोणता चारा करायचा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.